मंडळी, काही व्यक्ती ना व्हायरस सारखे असतात. ते आपल्याला कधी कुठे कशा इन्फेक्ट करतील काही सांगता येत नाही. अशाच एका खट्याळ आणि नाठाळ इन्फेक्शनचा अनुभव आपल्याला दाखवला येत आहेत, जिची अन्यत्र कुठेही नाही शाखा, अशी सुभेदारांची विशाखा. दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, विनोदाचा नवा सूर संजना हिंदूपूर आणि मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी. थँक्स. कशाबद्दल? असंच, म्हणजे मला भेटायला होकार दिल्याबद्दल. ॲक्च्युली काय आहे ना की मॅट्रिमोनियल साईटवरनं मला पहिल्यांदाच कोणीतरी असं भेटायला होकार दिलाय. हॉटेल कसं वाटलं? छान आहे. म्युझिक छान आहे. आणि मी कशाला मूड घालवतोयस? नाही रे, मस्करी मस्करी केली ताई. अरे इडली सांबार, त्यांना वडा सांबार. थँक्यू दादा. दादा, एक इडली त्यातली मला द्या आणि यातला एक वडा त्यांना द्या. जशी ऑर्डर दिली होती तशीच मिळणार. जे काय करायचं ते तुमचं तुम्ही करून द्या. काकू, अरे इथं कुठं अरे बसायचे ना, इथं कुठतरी येणार आहे पण तुम्ही नका बस. ए तंबी, ए तंबी. आधीच तंबी देऊन ठेवतो. माझं नाव तंबी नाही, पंढरी आहे. हो, ए पंढरी, ए पंढरी, मेरे को टेबल मांगताय. शेजारी दुकान आहे टेबलाचं. अरे फर्निचर वाला टेबल नाही. तसंही तुम्हाला फर्निचरची काय गरज. मेरे को बैठने को टेबल मांगता है. मेरे को टेबल चाहिए. ये दळभद्री आहे तुमचं हॉटेल, टेबलच नाही बसायला. नाही दळभद्री नाही, सगळी टेबल बुक आहेत. तंबी असं काय करतो तू? दे ना सीट मला, बसून दे ना. तुम्ही बाहेर वेटिंगला थांबा. रिकाम झालं की सांगा. अहो थांबत त्यांना. ए बाळा, ए बाळा, मला थोडीशी बसायला जागा देतोस काय? काय मी थोडंसं मूडवर खाईन आणि माझी निघून जाईल. तुम्हाला काय मी डिस्टर्ब पण करणार नाही, तुम्हाला त्रास पण देणार नाही मध्ये मध्ये बोल. मी काय कधी कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. मी माझं खाणार आणि निघून जाणार. मला सवयच नाही तर सांगू. आणि बोलणार पण नाही मी, काही बोलणार पण नाही. थोडंसं तुम्ही काय बोलता ते मला ऐकू येईल. आता कानाची बोकाई म्हटल्यावर ऐकूता येईल. त्यामुळे ते ऐकूल, पण मी ते ऐकून दुर्लक्ष कर. बोलणार पण नाही. माहिती का तुला, आमच्या सोसायटी मधली सगळी लफडी मला माहिती, पण मी कधीच चुगल्या करत नाही. माहिती का, या कानाची गोष्ट त्या कानाला सांगायची मला सवय नाही. मला वाटेल भाई ही बाई आली, आपलं सगळं ऐकेल आणि बाहेर जाऊन सांगेल. तसं मला काही हरकत नाही, तुम्ही बसा. नाही अहो हरकत नाही. कसं म्हणजे हे टेबल तुम्ही बुक केलंय ना, तर इथे तिसरा माणूस कसा बसणार ना. एक डोळा का मारताय तुम्ही? काय रे पंढरी, तुझ्या डोळ्यात काय सलतंय का? ये मी फू करते. एक मिनिट काकू, फळ्या लागतील ना. हो एक मिनिट, जस्ट गेट द चेअर प्लीज. अहो पण सर गिरायक आहेत ते, प्लीज गेट द चेअर. थँक्यू. हा, तुमचे खूप आभार झाले. अरे नाही थँक्यू. बसा. या बसा. सांगत होतो नको, आता भोगा आपल्या कर्माची फळं. हा, ऑर्डर बोला. त्या फळ्यात ना त्या उचकटून काढी ना. ऑर्डर म्हणजे काय खाणार ते बोला. विनोद ना लोकांना कळतच नाही. मी आता विनोद केलं ना हसत होतो. अच्छा. माझा विनोद ना कोणाला कळतच नाही. कधी लोकांना हसू येणार आहे काय माहिती. खाने को क्या क्या है? इडली सांबार, वडा सांबार, सादा डोसा, मसाला डोसा, मैसूर मसाला डोसा. बिकने को क्या है? ये सब विकने को है, देखने को नहीं है. खाने का आणि विकने का भी जोक केला, पण याला कळलंच नाही. माझे जोक ना लोकांना कळतच नाही. कधी लोकांना हसू येणार आहे काय माहिती. दुष्ट आहेत. ऑर्डर द्या ना काकू, ऑर्डर द्या. हा ऑर्डर, एक प्लेट आलू वडीला ना, और एक मेथी का लाडू आहे. डब्यातला असा मोठा काढून ना, छोटाच. बघा, आळूवडी आणि तुमचा मेथीचा लाडू ह्या हॉटेलमध्ये मिळत नाही. आळूवडी ऐसा कैसा तुम? आळूवडी रखने का ना, ऐसा कैसा तुम नहीं रखताय आळूवडी? काकू, हे ना साऊथ इंडियन हॉटेल आहे. इथे आपले महाराष्ट्रीयन पदार्थ नाही मिळत. आणि हे ना साऊथ इंडियन डिशेस साठी फेमस आहे हॉटेल. फेमस तर काय मी पण आहे.
हे मेनू कार्ड बघा आणि त्यातनं काही ते ऑर्डर करा. आया मोठी. आया मोठी. आया मोठी तुमच्यामुळे मी पण चुकीचा हिंदी बोलायला लागलो. त्यातनं बघा ना एक पदार्थ कुठला एक काम कर, हे ठेव तुझ्याकडे. तू एक काम कर, मला एक भोकाचा वडा दे. एक भोकाचा वडा आणि 2 वाट्या सांबर. आणि सांबर म्हणजे पातळवाला सांबर आहे ना, नाही तर तू जंगलात जाशील लांब शिंगवाला सांबर शोधायला. त्या फळ्या आहेत ना, जोक ना कोणाला कळतच नाही. नाही डोंट. कधी लोक हसणार आहेत काय माहिती. नाही 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 दे आर फुलिश काकू. डोंट वरी. जस्ट ईट प्लीज. इंग्लिश बोलतो तुझा नवरा चांगला आहे. नवरा नाहीये तो माझा. मग बॉयफ्रेंड. नाही काकू तिने जर होकार दिला तर कदाचित मी तिचा नवरा होईन. हे तुम्ही स्थळ बघायला आला? Actually, बघायला आम्ही आला? मॅट्रिमोनी साईटवर भेटलो ओ. आणि प्रत्यक्षात पहिल्यांदाच भेटतोय. आता बघू पुढे काय होतंय. चांगला आहे, चांगला आहे. मुलगा चांगला आहे तसा. अरे. दिसायला चांगला Thank- आहे. thank- बरा आहे म्हणजे चांगला आहे. म्हणजे राजविंडा नाहीये पण बरा आहे. म्हणजे थोडासा वेद्रूपच आहे पण बरा आहे. हो हल्ली चांगलं मिळतं कुठे ग? सगळं भेसळच आहे. चांगला माल कुठे आहे हल्ली? काकू. काय भेसळ? ओ काकू काय बोलताय काय? मी तेच हा? सांगते, हल्ली चांगलं मिळतं कुठे रे? सगळं भेसळच. नाही. आता हीच बघ नाही कुठे राजकन्या आहे. सुमारच तर आहे. अहो. तुम्हा दोघांचं पण मी सांगू का, अडलं असेल ना तर करून टाका लग्न. ओ काकू, अडलं वगैरे काय नाहीये आमचं. मला खूप ऑप्शन्स आहेत अजून तसे पण. मी तुला सांगू का, फार स्थळं बघू नको माहितीये का, नाही तर आपण बसतो रत्न शोधत आणि पडतो धोंडा. मग आमचंच बघ, माझं पण लग्न जुळत नव्हतं. माझे दात असे आहेत ना, मग माझं लग्न जुळेना. आणि आमच्या यांना टक्कल होतं ना, त्यामुळे त्यांचं पण लग्न जुळेना. मग आमच्या घरच्यांनी शक्कल लढवली, त्यांचं टक्कल आणि माझे दात दिलं जुळवून. नाही काकू पण असं आमचं असं तुमच्यासारखं नाहीये. हो म्हणजे का? काय अडलेलं असं काही नाहीये. हो. हा संजना. हो मग काय, मी साधा डोळ्यांचा जरी डीपी ठेवला ना तर मुलं अशी मरतात माझ्या. आता बोल काय करशील? नाही सेम यार म्हणजे हो. हा म्हणजे मी पण असा स्माईलच्या असा माझ्या दातांचा फोटो ठेवला ना, लाईक्स येतात, खूप सारे लाईक्स. दातांचं काय मोठं कौतुक सांगतोस. आमचे हे पण दातांवर मला खूप बोलायचं आहे, तुला सांगते. पण लग्नाला 15 वर्ष झाली आणि त्यांचे दात पडले, सगळी कवळी. आता काय करशील? माच कशावर? दात गेले सगळे तुळशीच्या मातीत, मग काय करायचं? माझं असं नाही, माझे अजून टणक आहे, टिकले जर कसे. खारुताई असते माझ्या समोर खायला. एवढे कुडून करून अक्रोड खाते मी, माहितीये. कडा कडा बर्फ खाते. मला नाही दाताचं कौतुक, तुला सांगते. मग दातात जोर आहे माझ्या. मग हो, हो. आणि खरं सांगू का तुम्हाला, खरं सांगते हा. काय? एक चांगला सल्ला देते मी. सल्ला, दात टक्कल याच्यावरनं बघायचंच नसतं, माहितीये का. अक्कल बघायची, संसार चालवायची अक्कल आहे ना ती बघायची आणि त्याच्यावर स्थळाला होकार हो नाही ती बघ आहे का आधी ह्याच्याकडे. काकू आहे, माझी अक्कल आहे व्यवस्थित. आम्ही बोलू का? बोला ना, बोला बोला. नाही माझं मला थांबवा. माझं काय होतं, मी बोलत बसले ना बोलतच सुटते. मला लक्षात नाही मी राहत. आता थांबवलं तुम्हाला. बोला हा, बोला मी बोला थांबवलंय आता. बोला थांबा. बोला हा, बोला हा. बोला. अं, नाक चांगलं आहे मुलाचं, तरतरीत आहे एकदम नाक. थँक्यू. तिकडे बघ जरा, तिकडून थोडस तिरक आहे. काय तिरकं? थोडस तिरक आहे असं. नाही माझं ना. अरे बापरे, हेअरलाईन किती मागे गेली रे. कपाळ खूप मोठं आहे, बघ, टक्कलच आहे अहो जरा. नाही काय करताय काकू? टक्कलच काय आहे. काय करताय तुम्ही? अरे नाही बापरे, म्हणजे- लवकर टकला होणारा माणूस. नाही हे बघ. आणि तुझं पण कपाळ मोठंच आहे. अरे अहो, बापरे, काकू अरे बापरे, आता दोघंही टकले नाही. काय बोलताय? आम्ही आमचं बघून घेऊ. नाही नाही, लवकर बघून घ्या. काय लवकरात लवकर केशरोपण करा, नंतर मग प्रॉब्लेम होतो माहितीये. आमच्याकडे केलेत बऱ्याच जोड्यांनी केशरोपण. आमचा विराजन आमच्या चाळीत राहतो, त्याने नुकतंच केलं, त्याला स्वस्तात पडलं माहितीये. जुनं त्यांनी केलं आणि त्याला खूप महाग पडलं. पण त्यांनी वसूल केलं, सगळं भांडवलच केलं ना त्याचं, सगळे कमवले. या हे घ्या. थँक्यू. हा. आणि याला मेदूवडा म्हणतात, वडा नाही. अरे. हा, लक्षात ठेवा. हो पंढरी दादा. कोण आहे त्या बाई? यांचं काय करायचं मी? तरी तुम्हाला सतत डोळा मारून सांगत होतो यांना इथे बसवू नका. आता भोगा आपल्या कर्माचे फळ. जा तिथे, जा. इकडे
खा तुम्ही खाते, खाते. हा शांतपणे खा. माझ्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. माझं काय तोंडाचा पट्टा सुरू झाला ना की सुरू जातो, पण तुम्ही माझ्याकडे इग्नोर मारा. हो, हो. आणि चांगला आहे हा मुलगा. हो. मी आपलं असंच बोलले, चांगला मुलगा हा. आहे. नाकी डोळी नीटच आहे पोर. हो, हो. सांभाळायला हा हो, जप हो. जपायला हवं. हो. लोकांच्या नजरा फार वाईट असतं. मगापासून तो बघतोय हिच्या काही टोक लावून माहिती. कोण? फोनवर बोलतोय मुलगा. नाही, तो झिपरे आहे ना, तो नुसतं दाखवतोय. मगापासून असं असं करून लाईन मारतो हिच्यावर. तो फोनवर बोलतोय तू काकू. काय बोलतो? जा जाऊन झाप जा त्याला जा. का झापायचं त्याला? झाप ना तू तुझ्या होणाऱ्या सहचारिणीकडे टकलावून बघतो तू. झाप त्याला जा. अहो हे बघा, एकतर ती होणारी बायको आहे आणि जरी बायको झाली तरी प्रत्येक बघणाऱ्या पुरुषाला मी असं झापायचं का जाऊन? ओ माय गॉड. बघ केवढा धक्का बसला पोरीला. म्हणजे लग्नानंतर कोणी माझ्याकडे बघितलं तर तू इग्नोर करशील? अगं, तसं मी नाहीये. बघितलं, तो बघतोय माझ्याकडे. तू बघू नकोस ना, काय फरक पडतो? तू कोण आहेस मला सांगणारा मी कुठे बघायचं कुठे नाही? शाबास, याला काय अर्थ आहे? म्हणजे महिलांवर बंधनं घालणारा पुरुष तू. एक- पुरुषार्थ नाही तुझ्यात. नाही, वा, एक जाऊन मिनिट. झाप ना ए, त्याला. मारलं म्हणजे पुरुषार्थ होत नाही. झाप ना. वेगळं मी दाखवते कसं झापायचं ते. कशाला ए, दाखवताय पुरुषार्थ? काकू ए, झिपऱ्या. हे, अरे काकू काकू क्या? क्या चांडाळा. अरे काय झालं? आकाशासारखा बघतोस काय? एक- कहा फेडेंगे ये पाप. अरे पण झालं काय ते सांगा मला. नाही काही झालं कोणाकडे नाही. बघतोय मी? काही तिच्याकडे बघतोय माझ्याकडे बघत होतास ना आत्ता? कधी? आत्ता तिकडे फोनवर बोलताना बघत होतास ना? अरे मी फोनवर बोलतोय, मी तुझ्याकडे कशाला बघू? हो, हो. काय तो खोटारडा मी बघितलं. तू टकामका बघत होता तुझ्याकडे माहितीये. अरे काका, अरे ऐसा काका, क्यों करताय तू? अरे काकू मी हिम्मत आहे देईन ना ओ, असं. ओ, ओ, काकू थांबा एक मिनिट काकू. अरे असं जास्त बोलू का- नको. का- असा नारासारखा खाऊन काढीन तुला, कळलं ना? थांबा ना काकू. अरे मी आयुष्यपत मी बघितलं. अरे फोनवर भाई, मी फोनवर आहे मला यार. माहिती आहे. हा असेल पेद्रट. मी नाहीये हा, पेद्रट, मी- कळलं ना? मी- अरे पण काकू मी बोलले ना माझ्या बघत ए, नाही. थांबा तुम्ही बसा. खावडा मारीन. अरे पण मी नाही बघितलं तर कशाला उगाच? तुम्ही जा ना. अरे माझ्या तुला चिडवतो? अरे माझ्या इडलीमध्ये माशी पडले, मी त्या टेन्शन मध्ये आहे यार. हो या तुम्ही बसा. इकडे या, इकडे या, इकडे बघा, हे बघा. नाही माशी पडली इडलीमध्ये. पाहिजे ना. हो माशी तुम्ही बसा. मी त्या टेन्शन मध्ये आहे यार. सॉरी आय एम तू सो बस. मी इथं बसू दिला ना म्हणते काकू मुद्दा म्हणजे हो, करतात. हो, हो. आहे ना. अरे हमरे का भी कुछ हमरा ना. हा बघ, हा मुलगा बघा चांगला आहे. 50,000 रुपये पगार यायलाय बघ. बघ दिसायला पण कसा चिकणा आहे बघ, माल आहे बघ. हा बघ चांगलं स्थळ आहे. हो. हे काय तुम्ही काय मुलगा काय दाखवता येईल? नाही नाही, समजा तू पसंत नाही पडला तर हिच्याकडे ऑप्शन नको का? माझ्याकडे चांगलं स्थळ आहे म्हणून दाखवते. काय प्रॉब्लेम? काही दाखवायची गरज नाहीये. हा ती मला भेटायला आली आहे, कळलं का तुम्हाला? कळलं ना? हा आपण बोलूया ना हो, प्लीज. हो. हा तू नोकरी करतेस ना? हो, हा, आय एम हा. अ इंडिपेंडेंट गर्ल. व्हेरी नाईस. मला चालेल, म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही. तू नोकरी केलीस तरी चालेल. असं काय बरोबर, हे- चालणारच. बायकोचा फुकटचा पगार लाटायचा असेल ना, घरासाठी बँकेतून लोन काढेल तुझ्या नावावरचं माझं आई. तुझं घर आहे ना? ऑफकोर्स. ए तू काय यांचं ऐकतेस तू? लिहिलंय ना, ऑफकोर्स घर आहे माझं. हा तुला विचार काय विचारायचं असेल. तुम्ही फूडी आहात का? अरे म्हणजे काय फूडी? म्हणजे मी काहीही खातो. तू मला सांग काय खाऊ, ते सगळं खातो मी. तर हे खाऊन टाका. घरची चपाती आहे मस्त. अहो, दाखव ना फूड. तुम्ही माझ्या सांबारात छान का? लागते, खाऊन बघ. लग्न केला ना की मस्त काला लागतो. पण माझ्या सांबारात तुम्ही चपाती का टाकलीत घरची? चांगलं लागतं. कसलं चांगलं लागतं? थांबा ना, आम्ही बोलायला आलोय ना इथे. काहीतरी आपलं तुमचं. माझी आजी पण असंच लग्न करून खायची. हो ना. मला आजीची आठवण आली हो. अरे बापरे, अरे. ए मंद आहेस का तू जरा? ए. ही कोण कुठली बाई आणि हिला बघून तुला आजीची आठवण आली? आली आता आठवण. काय आठवण आली? अरे यार ओ कसा ओरडतोय बघ हा तुला. नको हा लग्न करू त्याच्याची डॅम्बिस तुम्ही आहे. काय बोलताय? का नको लग्न करू मी? फुली मार फुली. कसली पुली मार यार? इथे मी बघायला आलेलो हिला आणि तुम्ही यार इथे सांबारात माझी चटणी टाकली. इथे आमच्या बघण्यामध्ये तुम्ही मध्ये मध्ये आलात यार. काय प्रॉब्लेम आहे? आणि तू तर एवढी बिंडो काय, हिला बघून तुला आजीची आठवण आली. आपल्या मध्ये येत होती ती, त्याचा पण तुला काय फरक नाही पडला? आणि तू मी काय? इमोशनलेस आहे रे. तुला काहीच इमोशन नाहीये. किती रुथलेस आहेस, रुथलेस. बापरे, रुतलं माझ्या काळजात. काहीतरी फालतू बोलला का तुम्ही? रुतलं माझ्या काळजात बोलता तुम्ही आता. इथे काय केलं? नको मला ना लग्नच करायचं नाही. माझं काहीच होणार नाहीये, कळलं का? तो गौऱ्या त्याचं ठरलेलं लग्न होत नाही आणि माझं लग्नच ठरत नाहीये. तो बोल्यावरनं उठतो, मी पोह्यावरनं उठतो. काय ना खायचंय ते खा. माझं पण का ते चटणी लोणचं मिणचं सगळं खाऊन टाका. चायला बाय. काय मला काय हात दाखवतो? ही अशी मुलं काही कामाची नाहीत तुला सांगते. हे बघ हा मुलगा बघ, हा चांगला आहे का? त्या पंढरीशी करतेस लग्न? काकू,